तर स्वागत आहे आपल्या लेटेस्ट न्यूज चॅनलमध्ये. तुम्ही पाहणार आहोत तर आपले खास व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. तर आजचा व्हिडिओ सर्वात मोठा आहे. तर होम ऑनलाईन भरती, तर 70,000 पदांची सरळ सेवा भरती संदर्भात आपण नवीन अपडेट घेऊन आले. तर नवीन महत्त्वाचे अपडेट जाहीर झाले आहे. तर कधीपासून सुरू होणार आपण ते पाहूया. तर महाराष्ट्र 27 थाउंड्स पोस्ट भरती अप्लाय ऑनलाईन कशी करायची ते आपण जाणून घेऊया. तर सिटी अँड लोकल गाईड्स आपण ही भरती आहे. तर 17,000 पदासाठी सरळ सेवा भरती संदर्भात नवीन महत्त्वाचा अपडेट आपण जाहीर कधीपासून सुरू होणार ही आपण माहिती आपण पाहूया. तर महाराष्ट्र 70 पोस्ट भरती ऑनलाईन अप्लाय, तर तुम्ही ऐकलंच असेल. तर महाराष्ट्र 70 पोस्ट भरती आपल्या ऑनलाईन मित्रांनो, एक महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे. महाराष्ट्र राज्यात 70,000हून अधिक पदासाठी भरती लवकरच करण्यात येईल, तर अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यात केली आहे. तर मुख्यमंत्रीच्या या घोषणेला 5 महिने उलटले असून अद्याप एकही नवीन पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. तर त्यातच आता आपण ऑनलाईन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 70,000 पदासाठी सरळ सेवा भरती बाळगण्याची शक्यता आहे तर दिसत आहे. तर 70,000पैकी 20,000 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येतील. तर तसे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले होते की याच्याशी ज्यांना विसरत पडण्याची ही भरती कधी होईल, तसेच ऑनलाईन परीक्षेला स्थगिती मिळाल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तर आता महाराष्ट्रातील उमेदवारांना या भरतीसाठी कधी लागतो याची प्रतीक्षा आहे. तर आता उमेदवारांनी मागणी आहे की भरती प्रक्रिया त्वरित राबवली जात आहे, तर आणि अंतर्गत सर्व विभागाची रिक्त पदे तातडीने भरावी, जेणेकरून महाराष्ट्रातील उमेदवारांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तर स्टेट अँड लोकल गव्हर्नमेंट आणि मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्त्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री तेथे सेवा प्रवेश नियमावली सुधारणा संदर्भातील फेब्रुवारी महिन्यात बैठक झाली आहे. वेळी फडणवीस यांनी 17,000 पदासाठी भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवण्यात 1,000 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येतील, तर असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले होते. याचीच त्यांना विसर पडल्याने ही भरती कधी होईल, तसेच ऑनलाईन परीक्षेला स्थगिती मिळाल्याने उमेदवारांना संभ्रम निर्माण झाला आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील सह्याद्री अतिथीगृह येथे सेवा प्रवेश नियमावली सुधारणा संदर्भात फेब्रुवारी महिन्यात बैठक झाली. या वेळी फडणवीस यांनी 17,000 पदासाठी भरती प्रक्रिया टप्प्याने राबवण्यात आली आहे. तर सिटी अँड लोकल गाईड्स राज्यात 17,000हून अधिक पदासाठी भरती लवकरच करण्यात येईल, तर अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यात केली आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला 5 महिने उलटले असून अद्याप एकही नवीन पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. तर त्यातच आता ऑनलाईन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर 70,000 पदासाठी सरळ सेवा भरती राबवण्याची शक्यता दिसते.